आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। आताच काही बीड हत्या प्रकरणी अंजली दमन यांचं ट्विट। सीआयडीला चारचाकी गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ। दमन यांची ट्विट करत माहिती। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची चोर शिपायाची जोडी। म्होरक्याला वाचवण्यासाठी मोहरे गायब केले असू शकतात। विजय वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त। अंजली दमन यांच्या दाव्यात तथ्य असू शकतं, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर बीड प्रकरणातील 3 फरार आरोपींची डेड बॉडी सापडल्याचा फोन आल्याचा दमन यांनी केला होता दावा। धनंजय मुंडेच करता करविता, खंडणी, मारामारी, खून करून वाल्मिक कराड कोट्यवधी जमवायचा। उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप। तर वाल्मिक कराड रोज 1 कोटी रुपये घरी घेऊन जायचा, जानकरांचा आरोप। हत्या प्रकरणात शासन झालंच पाहिजे, अन्यथा सरकारवर ठपका पडेल। बीडमधील हत्या प्रकरणावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतीलच। चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आरोपींच्या संपर्कात असलेल्या 3घांची चौकशी सुरू। आतापर्यंत 100हून जास्त लोकांची चौकशी। परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल। माणिक फड आणि बाळू सोनवणेवर गुन्हा दाखल। बीड आणि परभणी प्रकरणामध्ये अजून कारवाई झालेली नाही। सरकार कुणाला घाबरतंय, आदित्य ठाकरेंचा सवाल। बीडमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक। तर मुंडेंना बदनाम करण्यासाठी कालच्या मोर्चाचं आयोजन। तर कालच्या मोर्चासाठी मुंबऱ्यातनं पैसे आणल्याचा सुद्धा आरोप। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात गुन्हा दाखल। जितेंद्र आव्हाडांचे कथित व्हॉट्सअप चॅट दाखवल्यानं 4 जणांवर गुन्हा। मी दाखवलेलं व्हॉट्सअप चॅट हे जितेंद्र आव्हाड यांचंच स्क्रीनशॉट फेक असेल तर पोलीस तपासात ते समोर येईल। कोर्टात दूध का दूध पाणी का पाणी होईल। रुपाली पाटील आता आक्रमक। बीडमधील भाषण संपल्यावर चॅट कसं बाहेर येतं, हे चॅट आधीच समोर यायला हवं होतं। तर व्हायरल चॅटवरून आव्हाडांचा सवाल। शिवीगाळ करत मला धमकी, आमदाराला धमकी दिली जाते, भीतीच उरलेली नाही, अजून माज उतरलेला नाहीच। धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे दोघंही वाल्मिक कराडला चांगलं ओळखतात। दमन यांचं वक्तव्य। तर तपासात काही निष्पन्न झालं नाही तर त्यांना पुन्हा मंत्रिपद द्या, दमन यांची भूमिका। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईपर्यंत आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। रोज पुरावे गोळा करणार। 10 ते 12 वेळेत या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबणार। अंजली दमनिया यांचा पवित्रा। धनंजय मुंडे आरोपींना अजूनही पाठीशी घालतायत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच, सुरेश धस यांचा आरोप। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। तर मालमत्ता जप्त करणं ही एक कायद्यातील तरतूद, सुरेश धस यांचं वक्तव्य। स्त्रीचा सन्मान याला भाजपचे सर्वोच्च प्राधान्य कायम। तर या लढाईमध्ये प्राजक्ता ही एकटी नाही हा विश्वास देते अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ चित्रा वाघ यांचं ट्विट। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड, त्यात अजित पवारांचाही मतदारसंघ। अन्यथा अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत। आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। पराभव जिव्हारी लागल्यामुळे जानकर असा दावा करतायत। जानकर काय मशीनमध्ये डोकावले होते का, भाजप नेते प्रवीण दरेकरांचाही सवाल। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू। प्रत्येक बूथवर भाजप नवीन 200 सदस्य जोडणार। धाराशिवच्या जवळ गावातील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ला प्रकरणात अपडेट। तर न्याय मिळवण्यासाठी सरपंच निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन। हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या जवळगा इथल्या सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांचा 4 पथकांच्या माध्यमातून शोध सुरू। तुळजापूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली तपास सुरू। मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचं आंदोलन। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन। चेंबूर नाका चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी।
कल्याण बालिकेची अत्याचार आणि हत्या प्रकरणीच्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, तर एका महिन्यात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना. कल्याण अत्याचार प्रकरण, तर आरोपी विशाल गवळी विरोधात नागरिक आक्रमक, विशाल गवळीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन. जळगावच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय वरिष्ठ घेतील, कुणालाही पालकमंत्री पद मिळो, निर्णय आनंदानं स्वीकारू, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर आता लाडकी बहीण योजना बंद होईल, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं वक्तव्य. तर योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत, राऊतांची टीका. विधान परिषदेच्या शब्दाशिवाय कोणत्याच पक्षात प्रवेश करायचा नाही, संवाद मेळाव्यामध्ये बबनराव शिंदेंसमोर कार्यकर्त्यांची भावना. तर या संदर्भात आज बोलता येणार नाही, बबन शिंदेंची प्रतिक्रिया. पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला. भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती. शिवाजीराव आढळराव पाटलांकडून राजगुरुनगरमधील हत्याकांडातील पीडित कुटुंबियांची भेट. आढळराव पाटलांकडून पीडित कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करा, नाकर्तेपणा लपवण्यासाठी ऑन कॅमेरा दिखाव्याचा खेळ नको, खासदार वर्षा गायकवाड यांची आढळराव पाटलांवर टीका. तर वडाळ्यातील पुरंदेर या मैदान वाचवण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम, क्लबचा प्रस्ताव रद्द करण्याची मनसैनिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान बंद. शिर्डीत 12 जानेवारीला भाजपचं महाधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची असणार उपस्थिती. तर तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची घोषणा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचाही सन्मान होणार. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणामध्ये आरोपी शुक्ला दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर 5 आरोपींना देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभाचा घेतला आढावा, अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या शिरसाट यांच्या प्रशासनाला सूचना. नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग, तर इंडिगोचं व्यावसायिक विमान हे रनवेवर लँड. मुंबईच्या मड कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात, तर मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, यामध्ये सुदैवानं जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट. मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकरला गुन्हे शाखेकडून अटक, तर 2 दिवसांची पोलीस कोठडी. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं घेतलं दर्शन, रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता. पंढरपूरमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी, नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. सलग सुट्ट्या आणि वीकेंडमुळे साईनगरी सुद्धा हाऊसफुल, तर नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी, नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक इथे दाखल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची नाशिक शहरामध्ये सुद्धा गर्दी, तर शहरात पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळं भाविकांनी गजबजली. कोकणात पर्यटकांची गर्दी, खाडीतील बोट सफारीला सुद्धा पर्यटकांचा चांगला प्रतिसाद, कांदळवन सफारी पर्यटकांचं आकर्षण ठरते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून साताऱ्यातील सिंचन योजनेची पाहणी, तर योजनेचं काम वेळेत पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे आदेश. योजनेमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार. त्यांनी रत्नागिरीच्या खेडच्या एसटी स्थानक प्रमुखांना धरलं धारेवर, तर खेड दापोली या शेवटच्या एसटी बसमधील प्रवाशांना ड्रायव्हरनं खोटं कारण सांगून एसटी बसमधून उतरवल्यानं खेडेकर आक्रमक. सोलापूरच्या माढ्यातील 2 मैत्रिणी एकाच वेळी झाल्या सीए, अंकिताला पहिल्या तर दीप्तीला दुसऱ्या प्रयत्नात यश, दोघींनी नागरिकांकडून त्यांचा सत्कार. बिग बॉस मराठी या रियालिटी शोचा विजेता सूरज चव्हाणांचा कामगारांसोबतचा काम करताना व्हिडिओ व्हायरल, तर स्वतःच्या घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे सूरज देखील कामगारांसोबत करतोय काम. जळगावच्या कासुद्यातील मधुकर ठाकूर यांच्याकडून सायकल वारी करत स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढावचा संदेश. मुळशीतील कोंढावळे या
ठिकाणी ते चिंचवड दरम्यान रस्त्याची दुरावस्था, नागरिकांची यामुळे तारांबळ. लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील भोर आगारातील अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्ह्याच्या परभणी महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात, तर वडवळ गावामध्ये 40 फुटांचा रस्ता होणार. महामार्गाच्या कामाला नागरिकांचा विरोध. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. प्रकाश सस्ते असं शेतकऱ्याचं नाव, तर दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या. पुण्यातील पानशेत वरसगाव भागामध्ये बिबट्यांची दहशत. बिबट्याच्या हल्ल्यात 4 दिवसात 5 जनावरं ठार. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. अकोला पूर्णा रेल्वे मार्ग विद्युतीकरण पूर्ण, तर आजपासून मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार. वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार. भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून संताप, तर छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड इथल्या आठवडे बाजारातील घटना. बी बियाणे खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आता हवालदिल. नागपूरच्या संत्र्यांना यंदा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. बाजारात संत्र्यांची आवक वाढल्यामुळे भाव गडगडले. लातूरच्या बुधुडामध्ये साठवून ठेवलेल्या सोयाबीनला आग, तर 180 कट्टे सोयाबीन जळून खाक. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. केवायसी पूर्ण नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित. धाराशिव जिल्ह्यातील 6,374 अनुदानापासून वंचित. ऊस उत्पादक शेतकरी पहिला हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेतच. किमान 500 रुपये तरी पहिला हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा. पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांची मागणी. वाशिमच्या ग्रामीण भागातील पाणंद रस्त्याची दुरावस्था. शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना अडचण. उत्पन्नावर मोठा परिणाम. नागपूरमध्ये छातीवर वार करून ऑटो मधून फेकून देत हत्या केल्याची घटना उघड. धंतोली पोलिसात या संदर्भात आरोपी विरोधात गुन्हा दाखल, तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. साताऱ्याच्या वाईमध्ये गुन्हे शाखेकडून सापळा रचत सराईत आरोपीला अटक. आरोपी कुणाल सकटे याच्याकडून देशी पिस्तुलीसह 2 जिवंत काडतुसं जप्त.